शांतिनगर कावरापेट से नामदेव नगर अंडरपास का बंद पड़ा काम जल्द शुरू करवाने की मांग को लेकर आम आदमी पार्टी प्रभाग 5 ने आज जोरदार प्रदर्शन किया। पार्टी कार्यकर्ताओं ने बताया कि 7 नवंबर 2025 को पीडीडब्ल्यू नागपुर और दक्षिण पश्चिम नागपुर के रेलवे मंडल अधिकारी को ज्ञापन दिया गया था, लेकिन एक महीना बीतने के बावजूद काम शुरू नहीं हुआ है। स्थानीय नागरिकों की परेशानियां लगातार बढ़ रही है। लगभग 5000 स्कूली बच्चों को रोजाना रेलवे ट्रैक पार करना पड़ रहा है, जिससे बड़ा खतरा बना हुआ है। एम्बुलेंस को भी क्षेत्र में प्रवेश करने में दिक्कतें आ रही है। प्रभाग 5 के संगठन मंत्री हेमराज कुंभारे के नेतृत्व में नारेबाजी करते हुए धरना प्रदर्शन किया गया। आंदोलन में प्रदीप पौनीकर, इंजीनियर प्रतीक बावनकर, किशन नीमजे सहित बड़ी संख्या में नागरिक शामिल हुए। प्रदर्शनकारियों ने मांग की कि अंडरपास का काम तुरंत शुरू किया जाए और वहां सीसीटीवी कैमरे, लाइटिंग और सुरक्षा गार्ड की सुविधा उपलब्ध कराई जाए ताकि नागरिक सुरक्षित आवाजाही कर सके। आम आदमी पार्टी ने चेतावनी दी है कि यदि मांगे जल्द नहीं मानी गई तो आंदोलन को और तीव्र किया जाएगा। सर्वप्रथम मी चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना मी अभिनंदन करतो। 6 महिन्यापूर्वी राजीव गांधी रेल्वे फाटक तर्फे असाच एक आंदोलन करण्यात आला होता आणि त्याच आंदोलनाच्या सहभागातून लढत हे बोगद्याचे काम 4 वर्षांमध्ये बोगद्याचे काम न सुरू झाल्यामुळे परत एकदा आमच्या पक्षाला अशी एक विनंती पडली आहे की बंद पडलेले काम परत चालू करण्यासाठी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे। लहान मुलांना त्रास सहन करावा लागत आहे, शाळा येणाऱ्या लोकांना त्रास होत आहे, इथे वस्तीच्या लोकांना सुद्धा त्रास होत आहे आणि इथे एखादे गाडी येत आहे, काही येत आहे तर इथे ऍक्सिडेंट होतात आणि चोरी होतात, चोऱ्या होत राहतात। याची दक्षता कोण घेत आहे? सगळे प्रशासन झोपलेले आहेत। याच्यानंतरही आम्ही गर्गे साहेबांकडे 10 वेळा लेटर दिलेला आहे, तरी पण आश्वासन दिलेलं आहे, त्याच्यावर आम्हाला प्रश्नाचे उत्तर अजूनपर्यंत मिळालेले नाही आहे। आता परत 20 तारखेला अंकित एजन्सी सरांचं आणि गुप्ता साहेबांसोबत आमचे बोलणं झालं की तुमच्या लढत कामं आम्ही 2 दिवसात लेटर दिल्यामुळे आम्ही 2 दिवसात परत चालू करतो आणि त्या परत 20 तारखेला आम्ही लेटर दिला। 20 तारखेपासून यांची मशिनरी आल्यानंतर आम्ही 2 दिवसात कामं चालू करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिले। तर यांच्याकडे मशिनरी 12 दिवसही उलटून गेले तरी पण यांनी कामाला सुरुवात केलेली नाही आहे आणि हे परत आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही पोलिसांना आम्ही हे दिलं की आम्ही नारे निवेदन करत आहे। त्याच्यामुळे ते जागे झाले की त्यांना वाटलं की आम्हाला पक्ष आता नारे निवेदन करत आहे, त्यांच्या भीतीमुळे यांनी आता आपल्याला लेबर हे कामाला सुरुवात केली आहे। हे फक्त दाखवासाठी आम्हाला, बाकी काही याचा अर्थ काही होणार नाही। आंदोलन खतम होऊ द्या, त्याच्यानंतर लेबर आणि मशिनरी परत बंद करून देतील आणि याच्यावरती अंकित सूर्यवंशी जॉब द्यायला आता तयार आहे नाही। इथे जॉब द्यायला तयार आहे, त्यांनी इथे येऊन त्यांनी आपल्या प्रश्नाचे उत्तर द्यावं आणि हा काम कधीपर्यंत आम्हाला पूर्ण करून देता त्याची त्यांनी दक्षता घेऊन सगळ्या नागरिकांना सांगावं त्यांनी, असे मी त्यांना विनंती करतो।